नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा। या धड्याचे नाव आहे आमची शिल्लक। आमची शिल्लक। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात। एक दिवस पाऊस पडत होता। दत्तू व हौशी आपापल्या शाळांना गेली होती। टिळक शिकवायला गेले होते। घरी मी एकटीच होते। दाराशीच काही निवडीत बसले होते। तो दाराशी एक मुलगी भीक मागायला आली। तिचा नुसता हाडांचा सापळा राहिला होता। मुलीचे डोके, पाठीऐवजी अंगात काही त्राण उरलेलं नाही। डोळ्यात प्राण आलेला होता। अंगावर एक जीर्ण फाटके असे लज्जा रक्षणापुरते हातभर कापड, हातात टिनपाट अशी येऊन ती दारात पावसात उभी राहिली। तिच्या तोंडावर डाग दिल्याचे ताजे वण दिसत होते। प्रथम मी तिला घरात घेतले व तिची विचारपूस करू लागले। तुला भीक मागायला आवडतं का घरात राहायला आवडतं? भीक मागायला। तू माझ्याजवळ राहतेस का? हो। तुला कोण कोण आहे? कोणी नाही, सर्वांनी मला सोडून दिलं आहे। माझं गावही फार लांब आहे। अशा तऱ्हेने बोलणे चालणे झाल्यावर मी आपल्या मनाशी तिरून घेण्याचे ठरविले। तिला नाहू घातले व हौशीचे एक लुगडे नेसायला दिले। पण एवढ्यानेच तिचे स्वरूप किती पालटले। संध्याकाळी मुले व टिळक घरी आल्यावर ही मुलगी पाहून त्यांना कुतूहल वाटले। हे काय आहे? हे दुष्काळाचं चित्र आहे। मी हिला घेतली। कशाला? आपल्याला हौशी आहे। देवानं ही तारा दिली, आणखी ही दया दिली। मला हिची दया आली व देवानंही हिच्यावर दया केली। बरं, काही हरकत नाही। तिचे नाव दया ठेवले। थोड्याच वेळाने शेजारपाजारच्या कित्येक ख्रिस्ती बाया आमच्याकडे आल्या। अहो साहेब, ही मुलगी कोणाची आहे ठाऊक आहे का? नाही का? अहो, ही मागाची आहे ना। मग तुम्हाला काही नाही वाटत याचं? काही नाही का? आम्हाला माग, महार, ब्राह्मण वगैरे सगळे सारखेच आहेत। तुम्ही आमच्याही पुढे गेलात। आम्हाला नाही चालायचं हे, असे म्हणून त्या बायका गेल्या व पुढे कित्येक दिवस त्यांनी आमचे घर वर्ज्य केले। टिळकांनी मात्र यापुढे घरात महार, मांग वगैरे सर्व जातींचे कामगार ठेवण्यास सुरुवात केली। दया आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक पोक्त वयाची मांगीण टिळकांशी भांडायला आली। दया भीक मागत मागत या म्हातारीकडे गेली होती। म्हातारीने तिला आसरा दिला। दया भीक मागून आणायची, म्हातारी तिला घरात राहू द्यायची व दोघांचे पोट दयेच्या भिकेवर चालायचे। तिला तुमच्या घरी येऊन किती दिवस झाले? 8 दिवस। तेवढ्यावर तिजवर मालकी हक्क स्थापन करतेस काय? आणि हे डाग कुणी दिले तिच्या गालावर? मला ठाऊक नाही। खोटं बोलतेस थेरडे। डाग 2-3 दिवसाचे दिसतात। खरं सांग, नाहीतर तुला पाठवतो तुरुंगात खडी फोडायला। हो ना करता करता ती कबूल झाली की पोरगी भरपूर भीक आणि ना, तेव्हा तिच्या गालाला उलीसंक कोलीत लावलं। मग मात्र टिळक फारच संतापले व म्हातारी पळून गेली। पुन्हा तिने कधी तोंड दाखवले नाही। दोन्ही मुली शाळेत जाऊ लागल्या। दोघींनाही एकाच वर्गात घातले। हळूहळू त्या मराठी तिसरीत गेल्या। आम्हाला या मुलींकडून काडीचाही त्रास झाला नाही। त्यांनी चोरी, लबाडी वगैरे कधी काही केलंच नाही। घरात अगदी घरच्यासारख्या त्या वागत। शेण लावणे, खरकटे हात धुणे वगैरे गोष्टी न सांगता शिकल्या। चटण्या, कोशिंबीर, पापड, लोणची यांना करता येऊ लागली। स्वयंपाकात सुद्धा त्या हुशार झाल्या। पुढे पुढे दुष्काळाचे स्वरूप फारच उग्र भासू लागले। त्यातच मिशनला काही तूट आली का काही झाले, पण त्यांनी बोर्डिंगमधून काही मुले काढून टाकली। गावात जिकडे तिकडे खळबळ उडाली। मुलांना कुठेच काही आधार नव्हता। सुगंधराव करमरकरांनी टिळकांना ही बातमी येऊन सांगितली। टिळकांना आधी याबद्दल काही माहिती नव्हती। ही बातमी ऐकून टिळकांना फारच वाईट वाटले। ते माझ्याकडे आले व म्हणाले, अशीच 22 मुलं मिशननं एकाएकी आपल्या शाळेतून काढून टाकले आहेत।
ती अन्न करून मरतील. आता काय करायचं? त्या दिवशी आमच्याजवळ शिल्लक 1.25 रुपया व घरात साठवणीत 1.25 शेर ज्वारी होती. पण आमची मोठ्यात मोठी शिल्लक म्हणजे देवावरचा विश्वास. ती मात्र अगदी भरपूर होती. आम्ही दोघांनी जमिनीवर आपली मस्तके ठेवून मनोभावे परमेश्वराची प्रार्थना केली. नंतर दोघांनी एकमेकांना वचन दिले की आपले अन्न व या मुलांचे अन्न यात काहीच फरक करावयाचा नाही. जी काय ज्वारी बाजरीची भाकरी मुलांना मिळेल तीच आपण ही खायची. दत्तूला आम्ही आमच्या जवळ बोलावून घेतले. त्याला सांगितले, बाळ, पहा तुझे भाऊ आज उपाशी रानावनात फिरत आहेत. आम्ही त्यांना आपल्या घरी आणणार आहोत. जे ते खातील ते तुला खावं लागेल. खाशील ना? दत्तू म्हणाला, हो, मी त्यांच्याबरोबर जेवीन, खाईन, भांडणार नाही. आणि पुढे मुले आणल्यावर ती जाईपर्यंत ती खात तेच अन्न दत्तूने खाल्ले व आपले वचन पाळले. तर मित्रांनो, हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.